वारलाय आणि माझ्या मुलाचं हे लहान मुल आहे. ऑपरेशन झालं मला काही माहित नाही. 3 महिन्यांनी माझ्याकडे परत अशीचे पेढे घेतलेले होते, माझ्या टेबलवर ठेवले आणि त्याच वेळेस कडेवर आणलेलं मूल माझ्या चेंबर मध्ये सोडलं. ते पळत होतं, एकदम ताजं तवाणा दिसत होतं. मुलाची काय तुम्ही त्यावेळेस दाखला दिला, हा तो माझा नातू आहे आणि तो आज नीट झाला. साहेब हे पेढे आणि माझा पाय धरून रडायला लागली. म्हणजे माझ्या आजीच्या वयाची महिला माझे पाय धरून रडती. मी त्यावेळेस म्हटले की प्रशासनामध्ये मी काय करू शकतो आणि तोच वारसा मनामध्ये ठेवून मनामध्ये खुणगाट बांधून तिथून पुढेही काम करत आलो. शेतकरी बांधवांसाठी, समाजातल्या विविध घटकांसाठी माझ्या डोक्यामध्ये एक स्पष्ट आहे. एखाद्या समजा पदाधिकारी असतील, त्यांना आज आम्ही नाही म्हणलं तरी शेवटी ते काम करून घेणारच आहे. समाजातला एखादा पुढारलेला माणूस असेल, तो येणारे काम करून घेणार आहे. परंतु हा जो घटक आहे, ज्याला खरा आवाज नाही, जो कुणापर्यंत जाऊ शकत नाही, तो माझ्याकडे आला, त्याचं 100% ऐकून घेतलं, त्याचा 50% प्रश्न सुटून जातो आणि त्याला खूप भारी वाटतं की आज साहेबांनी माझं ऐकलं, साहेबांनी मला माझं पूर्णपणे ऐकलं आणि माझा प्रश्न सोडवला आहे. हेच मनामध्ये ठेवून मी काम करत आलो आणि ह्या गोष्टीचा आयुष्यामध्ये मला खूप पुढं फायदा होणार आहे. जे प्रमोशन आहे ते वेळेवर मिळत आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी, मी सर्व घटकांसाठी मी काम करत आहे. आपण दिलेल्या पुरस्कारात मी सदैव ऋणी राहील, कारण आभार मानून पुरस्कार दिला म्हणून